शिक्षा भोगून आलेला आहे कारावासाची, असा व्यक्ती सहकारी संस्थांचा सभासद होऊ शकत नाही. त्याचाही अर्ज संस्थेला फेटाळला. बरोबर, 2 कारणामुळे ते अर्ज फेटाळतो. दुसरं, मग आपण मेंबरशिप झाल्याच्या नंतर आपलं दायित्व आणि कर्तव्य काय आहे हा भाग सुद्धा महत्वाचा. तर आपण संस्थेसाठी संस्थेमध्ये एक तर आरडी काढली पाहिजे, संस्थेमध्ये एफडी ठेवली पाहिजे किंवा संस्थेतून लोन घेतलं पाहिजे. म्हणजे या संस्थेची आपण मेंबरशिप यासाठी घेतलेली आहे की या संस्थेच्या माध्यमातून आर्थिक व्यवहार आपल्याला करायचे. एखाद्या बँकेमध्ये आपण खातं उघडतो, कशासाठी उघडतो? केवळ पासबुक घरी येऊन ठेवण्यासाठी उघडतो का? की आपल्या जवळील असलेले पैसे आपण घरी ठेवण्याऐवजी त्या बँकेमध्ये आपण पैसे ठेवले पाहिजे. बरोबर आहे की नाही? गरज पडेल तर त्या बँकेमधून आपण लोन घेतलं पाहिजे, असा अर्ज त्यांच्याकडे सादर केला. म्हणजे आर्थिक व्यवहार किंवा अडचणीच्या काळामध्ये आपल्याला जेव्हा जेव्हा गरज पडेल, आवश्यकता पडेल, तेव्हा तेव्हा आपण संस्थेच्या माध्यमातून लोन पण घेण्याचा अधिकार तुम्हाला प्राप्त होत आहे. मग हे लोन तुम्हाला किती दिलं गेलं पाहिजे? संस्थेच्या उपविधीमध्ये त्याचं एक फिगर नमूद असतो. पर्सनल लोन किती द्यायचं, मॉर्गेज लोन किती द्यायचं, गोल्ड लोन किती द्यायचं, चैनीच्या वस्तूसाठी लोन किती द्यायचं, हाऊसिंग लोन किती द्यायचं, हे सर्व लोनचे प्रकार आहे. सर्व लोनचे प्रकार तुम्ही चालू करू शकता. गोल्ड लोन चालू करू शकता, हाऊसिंग लोन देऊ शकता, मॉर्गेज लोन, पर्सनल लोन, व्हेहिकल लोन, चैनीच्या कार लोन, सब चालू करू शकता. सब अधिकार आहे. लोन साठी, कार साठी सुद्धा अर्ज करू शकता. बरोबर आहे. पण हे सर्व लोन मंजूर करत असताना संचालक मंडळाची मोठी जबाबदारी की त्या व्यक्तीचं अर्निंग सोर्सेस काय, दिलेलं लोनचे हप्ते परतफेड करण्याची त्यांची क्षमता आहे किंवा नाही याची स्टडी यांना करायची आणि त्यानंतर यांनी ते लोन मंजूर करायचं. आणि म्हणून त्यांच्या संचालक मंडळामध्ये मी मागे सांगितलं होतं, त्याच्या पुन्हा जाणार नाही, जवळपास यांनी 3 कमिट्या स्थापन केल्या पाहिजे. म्हणजे सत्तेचं विकेंद्रीकरण होतं. बाकीचे जे संचालक आहेत त्यांच्या खांद्यावर सुद्धा संस्थेचा भार तुम्ही सोपवला पाहिजे. एकट्या बोरपुडे साहेबांनीच किंवा पानगडे साहेबांनीच गाडा ओढू नये, तर थोडा थोडा वजन यांच्या डोक्यावर पण दिलं पाहिजे, तिच्या डायरेक्टरचं, नाही का? त्यासाठी त्यांनी कर्ज समितीची स्थापना केली पाहिजे, कर्ज मंजूर समितीची स्थापना केली पाहिजे, त्याच्यानंतर कर्ज वसुली समितीची स्थापना केली पाहिजे आणि एक तक्रार निवारण समितीची सुद्धा स्थापना केली. या समितीमध्ये संस्थेचे प्रेसिडेंट, व्हाईस प्रेसिडेंट आणि बाकीचे अजून 3 संचालक, अशी 5 लोकांची कमिटी असायला आणि या कमिटीचं मग हे त्यांच्याकडे ते वर्क त्यांनी सोपवायला पाहिजे. जसं लोनचा अर्ज आला असेल तर पहिले कर्ज मंजूर समिती त्याची स्टडी करेल. या व्यक्तीला किती लोन पाहिजे, हा व्यक्ती काय काम करतोय, हा व्यक्ती कुठे राहतोय, याचे गॅरेंटर कसे आहेत, दिलेलं लोन परतफेड करण्याची क्षमता आहे किंवा नाही, किंवा याने 5 लाखाचं लोन मागितलं, त्याला 2 लाख द्यायचं की 3 लाख द्यायचं की 5 लाख द्यायचं, याचा सेरा ती कमिटी मारते. आणि त्याच्यानंतर ती फाईल तुमच्या संचालक मंडळाच्या मीटिंगमध्ये येईल आणि तिथे मग त्यांची साधक बाधक चर्चा होऊन त्याला लोन मंजूर केलं. अनेक लोक लोन घेत असताना कुठेतरी एक दुकानामध्ये सामान भरायचं, आता दिवाळीचं सीझन येऊन राहिलेला आहे, बरोबर आहे ना? एक खोबऱ्याची तेलाची बॉटल, 1-2 साबणी आणि 2 तेल आयटम ठेवून देतो आणि म्हणतो की माझं किराणा शॉप होतं, इथे माल भरायला मला लोन पाहिजे, आहे की नाही? लोन दिल्याच्या नंतर सेटर पूर्ण हमेशा बंदच दिसतं. काय आप तो दुकान था भाई इसका, कल तुम्हें देखने के लिए आया था लेकिन आज तो दिख ही नहीं रहा, बार शटर काट रहा है लेकिन शटर कभी खुला दिखता ही नहीं. ऐसे भी लोग नहीं, है की नाही? म्हणून आपल्याला लोन हे स्टडी आणि अभ्यास करून द्यायचं, जेणेकरून ते डेट मनी होणार नाही. कारण कर्ज वसुलीला पर्याय आहे, काही प्रॉब्लेम नाही, पण खोकला व्हायच्या अगोदरच झाला नाही पाहिजे असं प्रिकॉशन घेतलं तर वाईट काय? नंतर औषध घेत बसण्यापेक्षा आपल्याला होणारच नाही अशा दृष्टिकोनातून जर आपण वागलो तर चुकीचं काय त्याचं. आणि म्हणून मग या कर्ज मंजूर समितीची ती जबाबदारी.
दुसरी कर्ज वसुली समिती, ज्या लोकांना कर्जाचं वाटप झालेलं आहे ते लोक भरत जर नसतील लोन, त्यांच्यावर कारवाई केली नाही की नाही. कायदा मजबूत आहे, जप्तीची कारवाई सुद्धा करताय, लक्षात घ्या. जंगम मालमत्ता जप्त करून त्याचे पैसे वसूल केला जाईल, पण बँकेचे पैसे डुबणार नाही. किसी से लगता है नहीं भरे तो क्या करेंगे, लगता है ना. जब घर से बर्तन निकल जाएंगे, रोड पे आ जाएंगे, तब समझेंगे कि क्या कर सकते है ना. आणि म्हणून मग कर्ज वसुली समितीची तिची ही जबाबदारी आहे की जेवढे डिफॉल्टर लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे. त्यांनी स्वतः व्हिजिट दिल्या पाहिजे डिफॉल्टर लोकांच्या घरी, त्याचं म्हणणं ऐकून घेतलं पाहिजे, आणि ते पैसे भरत नसतील तर मग त्यांच्यावर कारवाई करण्याबद्दल संचालक मंडळाला शिफारस केली पाहिजे. ये 10 लोग हैं, बार बार चक्कर काटने के बाद में पूरी चप्पल भीज रही है लेकिन ये पैसे नहीं भर रहे, इनके ऊपर एक्शन उठाना पड़ेगा. क्या है डिसीजन लो आप, है की नहीं. आपको उस समय में डिसीजन लेना पड़ेगा. आता त्या कारवाईमध्ये 3 प्रकारची कारवाई असतात. एक 91 सहकार न्यायालय नागपूर इथे त्याच्यावर आपण केस फाईल करू शकतो, कर्जदार आणि त्याचे गॅरेंटर. 138 मध्ये त्याचे चेक्स जर घेतले असेल आपण कर्ज देताना, चेक बॉन्ड झाला तर 138 मध्ये दिवाणी न्यायालयामध्ये आपण त्याच्यावर केस फाईल करू शकतो वकिलाच्या मार्फत. आणि त्याचं ते नाही झालं तर कलम 101 अंतर्गत जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई, निबंधकाकडे आपण आरआरसी प्रकरण दाखल करून कर्जदार आणि गॅरेंटर यांच्या विरोधामध्ये जप्तीचा ऑर्डर घेऊ शकतो. आणि तो जप्तीचा ऑर्डर मिळाला की संस्थेचे मधील संस्थेचे मॅनेजर असतील, एखादा अधिकारी असेल किंवा संचालक असेल, याच्या नावाने 156 चे अधिकार डीडीआर कडून घेता येते आपल्याला, ज्याला म्हणतात विशेष वसुली अधिकार. आणि याच्या नेतृत्वात पोलीस प्रोटेक्शन मध्ये त्या कर्जदारावरती जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई करून ते सामान लिलाव करून पैसे वसूल करण्याचे सर्व अधिकार संस्थेला आहेत. आणि संस्थेकडे असणारा पैसा डुबणार आहे का, असं वाटतं का तुम्हाला. हे सोच किती गलत आहे की नाही. आणि म्हणून मी असं म्हणेन की आपण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात डिपॉझिट ठेवल्या पाहिजे. आपण बाहेर डिपॉझिट ठेवतो, किती दर मिळतात आपल्याला. बँकेत ठेवा, डीसीसी मध्ये, नॅशनल बँकेट 5%, 5.5%, 6%, यहाँ पे आपको 7%, 8%, 9% के मिलते, ये अधिकार इनको आहे की नाही. आणि म्हणून विश्वासानं या संस्थेचा मी मेंबर आहे तर मला इकडे तिकडे व्यवहार न करता मी याच संस्थेमध्ये किंवा याच बँकेमध्ये आम्ही व्यवहार केले पाहिजे, ही भावना सभासदांमध्ये असायला पाहिजे. मी इथे सभासद आहे, मेंबर आहे आणि पैसे कुठेतरी दुसरीकडे ठेवून करत आहे, म्हणजे या संस्थेसोबत ते सरळ सरळ गद्दारी आहे की नाही. बरोबर आहे की नाही. म्हणून या संस्थेमध्ये आपण जेव्हा जुळलेला की माझी संस्था आहे, मी इथला फाउंडर मेंबर आहे, मला इथं मतदानाचा अधिकार आहे, मला इथं निवडून मिळवण्याचा अधिकार, मला इथं लोन मागण्याचा अधिकार, सर्व अधिकार तुम्हाला प्राप्त आहे. जिथे तुम्हाला अधिकार प्राप्त आहे तिथे तुम्ही डिपॉझिट ठेवायला नको का, आहे की नाही. आणि डिपॉझिट जर ठेवली तर लोन मागण्याचा अधिकार आहे की नाही, बिलकुल लोन मागण्याचा अधिकार आहे. मात्र आपण पैसे कुठेतरी तिकडे नॅशनल बँकेमध्ये ठेवतो आणि कर्जाची गरज पडली तर इथे अर्ज करतो, आहे की नाही. हे पण चुकीचं आहे. कायदा मजबूत आहे, कुठल्याही कर्जाचे पैसे अजिबात डुबणार नाही, तुम्ही 100% सांगू शकतो. आणि त्यामुळे आपण संस्थेमध्ये मोठ्या प्रमाणात डिपॉझिट ठेवाव्यात आणि तेच डिपॉझिटचे पैसे लोनच्या स्वरूपात वाटप केले जातात, आहे की नाही. जेवढा डिपॉझिट वाढतील तेवढं लोनची मर्यादा संस्थेला वाढत नाही. आणि जे कर्ज घेणारे लोक असतात त्या कर्जामधून त्यांची शेअरची अमाऊंट आपण कपात करतो. फर्स्ट लोन असेल 10%, सेकंड लोनला 5%. ते शेअरचे हिस्से जे कपात करतो ते संस्थेच्या भाग भांडवलामध्ये कन्वर्ट होतं आणि संस्थेचं शेअर्स कॅपिटल वाढतं. आणि त्या तुमचे जेवढे हिस्से कापल्या जातात, तुमच्या नावाचे जेवढे शेअर्स वाढतात संस्थेमध्ये, त्याच्यावर तुम्हाला लाभांश वाटप केला जातो. आणि या लाभांशाची मात्रा 15% टक्क्यापर्यंत असते. आता कुठलीही संस्था जवळपास 3 वर्षापर्यंत लाभांश वाटप करू शकत नाही.
बरोबर आहे, कारण प्रायमरी खर्च असतात संस्थेचे. संस्थेला अनेक निधीमध्ये पैसा तो गुंतवणूक करावा. ज्या संस्थांकडे निधीमध्ये जास्त पैसा गुंतवणूक आहे ती संस्था मजबूत उभी असते. आणि म्हणून पहिल्या 2-3 वर्षामध्ये संस्थेची इमारत निधी असेल, लाभांश समग्र निधी असेल, धर्मदाय निधी असेल, झीज निधी असेल, आहे की नाही, चढाव उतार निधी असेल, अशा निधींमध्ये संस्थेचा नफा हा डायव्हर्ट होतो आणि त्यामुळे तुम्हाला लाभांश दिला जाणार आहे. किती वर्ष? 3 वर्ष. 3 वर्षानंतर संस्था विचार करू शकते की तुम्हाला त्याच्यावरती लाभांश दिला. मग संस्थेला जो काही नफा होतो त्या नफ्याचा विनियोग केला जातो. जसं राखीव निधी आहे, गव्हर्नमेंट 25% रक्कम त्या राखीव निधीमध्ये कंपल्सरी टाकायची असते. बरोबर, रिझर्व्ह फंड होता. आणि उर्वरित जो नफा असतो त्याच्यातून बाकीचे मग काही एनपीए निधी वगैरे असतात त्याच्यात डायव्हर्ट होतो आणि राहिलेले शिल्लक पैसे असतील ते पैसे लाभांशाच्या स्वरूपामध्ये सभासदांना वाटप करायचे. मग हा लाभांशाचा दर कधी 7% असेल, कधी 9 असेल, कधी 10 असेल, 12 राहू शकतो, 15 राहू शकतो. ज्या प्रमाणात संस्थेला नफा होईल, बँकेला नफा होईल, त्या प्रमाणात लाभांश वाटप करायचं. तुमचा फायदा आहे की फायदा आहे की नाही? तोटा आहे का? बिलकुल. आणि त्यामुळे आपण संस्थेमध्ये डिपॉझिट ठेवणे, संस्थेकडूनच लोन घेणे आणि ते लोन प्रामाणिकपणे भरणे ही जबाबदारी आपली सगळ्यांची. लोनच्या बाबतीमध्ये आता आपण इथे कशासाठी आलेलो? सहकारी कायद्याच्या कलम 75 नुसार ही सभा बोलवण्यात आली. या सभेला भेटेल, या सभेला सुप्रीम सभा म्हटल्या जाते. बरोबर आहे. आणि या सभेच्या अंडरमध्येच बाकीचं संचालक मंडळ कामकाज करत असतं. कायदा म्हणतोय की ज्या सभासदांनी संचालक कमिटी निवडून दिलेली आहे ती संचालक कमिटी सभासदांचे प्रतिनिधी आणि विश्वस्त म्हणून काम करतात. ते तुम्हारे प्रतिनिधी है, तुम्हारे तरफ से संस्था को रन कर रहे, काम कर रहे, कामकाज चला रहे. यांनी जे वर्षभरामध्ये आर्थिक व्यवहार संस्थेच्या माध्यमातून केलेले असतील त्या आर्थिक व्यवहारांचा हिशोब, त्याचा लेखाजोखा तुमच्या समोर ठेवण्यासाठी ही सभा बोलवण्यात आली. बरोबर, आपला हिशोब तुम्हाला देण्यासाठी त्यांनी इथं बोलवलेला आहे. 1 साल में हमने कौन सा काम किया, कितना एफडी आया, कितना आरडी आया, कितना लोन बांटा, क्या प्रॉफिट हो रहा, क्या कुछ सब वगैरह, इसका ब्यौरा देने के लिए सभा यहाँ पर बुलाई गई है ना. आणि ही सभा सहकारी कायद्याच्या कलम 75 नुसार 30 सप्टेंबरच्या आत बोलवलीच पाहिजे, कायद्याचं म्हणणं आहे. संचालक कमेटी इसको टाल नहीं सकती. हर हाल में इसको 30 सितंबर में अंदर में आपको बुलाना पड़ेगा. जरूरी नहीं सितंबर में बुलाए, अगस्त में बुला सकते हैं. जितने जल्दी तुम्हारे अकाउंट क्लोज हो जाते हैं, हिसाब कंप्लीट हो जाता है, इतने जल्दी ऑडिट हो जाता है तो आप बुला सकते हैं. लेकिन कंपल्सरी. मग या सभेमध्ये काय काय असतं? तर या सभेमध्ये पहिला विषय असतो मागील सभेचे इतिवृत्त वाचून काय म्हणतात. ते पहिली सभा आहे त्याच्यामुळे तो विषय कदाचित नसेल. बरोबर आहे, पुढच्या वेळेस राहील. त्याच्यानंतर या संस्थेचे नफा तोटा पत्रक, ताळेबंद पत्रक मंजूर कर, आहे की नाही. म्हणजे जे काही हिशोबाचे पत्रक तुमच्या सामने ठेवले जातील ते तुम्ही त्याला मंजुरी प्रदान करणे, त्या संदर्भामध्ये आपले कुठलेही प्रश्न असेल तर ते संचालक मंडळाला विचार, है ना. आपको लग रहा है कि एखाद्या हेड पे ज्यादा खर्च हो गया तो क्यों हो गया, आप पूछ सकते हो, अधिकार है आपको, है ना. तसंच ऑडिटरची नियुक्ती करण्याचा अधिकार आपल्याला दिलेला आहे. बरोबर. त्याच्यानंतर तज्ञ संचालकाची नियुक्ती है क्या आपको? तज्ञ संचालक लिया नहीं. तर हे सर्व हे एजीएम म्हणतो आपल्याला 30 सप्टेंबरच्या तुमच्यासाठी सभा बोलवली. आणि म्हणून सर्व सभासदांचे कर्तव्य आहे की या सभेमध्ये आपण सर्वांनी आलं पाहिजे.
आहे की नाही? जिथे आपल्या आर्थिक संबंध गुंतलेले आहे, हित संबंध गुंतलेले आहे, त्या ठिकाणी आपण जायला पाहिजे की नाही जायला पाहिजे. चला, याच्यापेक्षा जास्त संख्या पुढच्या वेळेस दिसली पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर एक विशेष साधारण सभा असते. सहकारी कायद्याच्या कलम 26(2) नुसार ही सभा बोलवली. ही सभा बोलवण्याचा अधिकार पूर्वी संचालक मंडळाला किंवा निबंधकालाच होता, पण आता मात्र तो अधिकार सभासदांना सुद्धा देण्यात आलेला आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की काही संस्थेचे असे निर्णय असतात की जे संचालक मंडळ घेऊ शकत नाही, ते एजीएम मध्येच घ्यावं लागतात, आमसभेमध्येच घ्यावं लागतात. मग अशा वेळेस संस्थेला वर्षातून एकदा आमसभा बोलवल्या जाते. मग वर्षभर थांबणार आहे का निर्णय घ्यायसाठी? मग अशा वेळेस विशेष साधारण सभा बोलवल्या जाऊ शकतात. जसे आता बोलवली तशीच सभा पुन्हा बोलवण्याचा अधिकार, त्याला म्हणतात विशेष साधारण सभा. आणि या सभेमध्ये ज्या कारणासाठी सभा बोलवली आहे तेवढाच विषय असतो, फक्त एकच, एक किंवा दोन. उसमें आपको चर्चा करना है, उसमें आपको डिसीजन लेना है, ऐसा नो खत्म. त्यावरून या वार्षिक साधारण सभेला खूप असं महत्व आहे, ते लक्षात घ्यायचं. पण हा अधिकार पहिला सुरुवातीला निबंधकाला होता, नंतर संचालक मंडळाला पण होता, पण हा अधिकार आता सभासदांना सुद्धा मिळालेला आहे. तुम्हाला जर वाटत आहे संस्थेच्या वतीने एखादी योजना, एखादी स्कीम, एखादं काहीतरी आमच्यासाठी कल्याणकारी योजना भरपडे साहेबांनी राबवावं, बरोबर आहे, अशा वेळेस तुम्ही मागणी करू शकता संस्थेला. तर त्यामध्ये कंडिशन अशी आहे, एकूण सभासदांच्या 1/5 सभासदांनी लेखी सह्यानीची अर्ज केला पाहिजे. किती असला पाहिजे? 1/5. असा अर्ज जर आला असेल तर अशी सभा, असा अर्ज प्राप्त झाल्यापासून त्या संस्थेचे प्रेसिडेंट आणि त्यांच्या संचालक मंडळाला 1 महिन्याच्या आत बोलवली पाहिजे कायद्याचं. जर 1 महिन्याच्या आत त्यांनी ही सभा बोलवली नाही तर खात्याचा अधिकारी येऊन ही सभा स्वतः बोलवेल आणि त्या सभेचं कामकाज पार पडेल आणि 5,000 रुपयाचा दंड संचालक मंडळावरती आकारला जाईल. फायनान्स म्हणून असा अर्ज आला तर 1 महिन्याच्या आत बोलवायचा. आणि 1/5 पेक्षा सह्या कमी असतील असा अर्ज यांच्याकडे आला असेल, तो अर्ज फेटाळण्याचा अधिकार पूर्ण संचालक मंडळाला. आणि 1/5 सह्या असतील तर ती सभा बोलवायची, हे कंपल्सरी आहे. ही बाब पण या ठिकाणी आपण सर्वांनी लक्षात घेतली. तसंच एखादा सभासद संस्थेच्या हिताच्या विरोधात वागत असेल, संस्थेची बदनामी करत असेल, संस्थेच्या प्रतिमेला धक्का पोहोचवण्याचं काम करत असेल, बरोबर आहे की रखा कुछ चाराना नहीं और बाराने की उधर बदनामी कर रहा है, बरोबर है ना? यहाँ रखा तो 1 रुपया नहीं उसने, बरोबर है कि नहीं? लेकिन उधर जाके संस्था की बदनामी कर रहा है, बैंक की बदनामी कर रहा है कि वहाँ जल्दी लोन नहीं मिलता, एफडी पे अच्छा ब्याज नहीं है, वगैरह वगैरह, है ना? ऐसा अगर कोई नजर में आ जाता है, उसकी कंप्लेंट आ जाती है संस्था की तरफ, सहकारी कायद्याच्या कलम 35 नुसार अशा सभासदाची हकालपट्टी करण्याचा अधिकार सुद्धा संस्थेला आहे. त्याच्यामध्ये वार्षिक साधारण सभेमध्ये ठराव घ्यावा लागतो आजच्या सभेमध्ये, आणि हा ठराव 3/4 मताने पारित करावा लागतो. किती मताने? 3/4. हकालपट्टीची प्रक्रिया अंमलात येते. आणि म्हणून संस्थेला ठेस लागेल, संस्थेची बदनामी होईल, संस्थेची प्रतिमा मलिन होईल, असं कुठल्याही सभासदाकडून कृत्य होता कामा. आपको नहीं पट्टा, रिजाइन दे दो, राजीनामा दे दो, अपने शेयर की अमाउंट उठाओ, लिखो. कोई किसी की जबरदस्ती नहीं है ना. राजीनामा दिल्याच्या नंतर त्याचा राजीनामा मंजूर करत असताना त्याच्यात पण कंडिशन आहे. जर त्याच्याकडे लोन असेल या दुसऱ्या एखाद्या कर्जदाराला तो जामीनदार असेल तर त्याचा राजीनामा मंजूर होणार जोपर्यंत त्याचं लोन पेड होत नाही, बरोबर. आणि त्याच्याकडे काही जर नसेल तर राजीनामा लगेच मंजूर केला.
ठीक आहे. आणि राजीनामा दिल्याच्या नंतर त्याची शेअरची रक्कम 6 महिन्याच्या आत संस्था त्याला परत करते. म्हणजे जबरदस्त आहे का कोणाची? सभासद बन भी सकते, बाहेर निकल भी सकते, है ना. पण याच्यामध्ये कंडिशन अशी आहे मित्रांनो, राजीनामा आपण जर दिला असेल, तो मंजूर झाला असेल, पैसे आपले परत मिळाले, तरी संस्थेच्या प्रति 2 वर्षापर्यंत त्या सभासदाची जबाबदारी कायम राहते. किती वर्षापर्यंत? 2 वर्ष. 2 वर्ष. जर कुठले क्लेम संस्थेचे समजा त्या सभासदाकडे निघाले, तो असं म्हणू शकत नाही माझा राजीनामा मंजूर झाला, मेरा कोई लेना देना. 2 वर्षापर्यंत तो संस्थेच्या प्रति रिस्पॉन्सिबल राहतो. हे लक्षात द्या ठिकाणी. तसंच त्याचप्रमाणे आपण सभासद या नात्याने संस्थेकडे आपण किती आरडी, एफडी सर्व ठेवता येते, विड्रॉल पण करता. आता तुम्हाला असं समजण्याचं कारण नाही की संस्थेकडे किंवा बँकेकडे आम्ही एफडी ठेवली तर आमची मिळेल की नाही. नाही, काही लोक बदनामी करतात, काही लोक पेपरला चुकीच्या बातम्या आणतात, आहे की नाही. त्यामुळे गव्हर्नमेंटने एवढं स्टिक केलेलं आहे मित्रांनो आता की कोणाचे पैसे बुडणार नाही. काय बुडणार नाही? सहकारी कायदा आणि संस्थेची उपविधी म्हणजे बॉयलॉज, या दोघांचा विचार करून आपण ही संस्था आतापर्यंत चालवतो. परंतु गव्हर्नमेंटने आता एक नव्यानच नियामक मंडळाची स्थापना केली आणि ते आरबीआयच्या सूचनेनुसार. आणि या नियामक मंडळाचा पदसिद्ध अध्यक्ष आहे सहकार खात्याचा कमिशनर. आणि त्यामुळे दर 3 महिन्याला यांच्या मिटिंगा होत असतात आणि या मिटिंगामधून ते पतसंस्थांना आवश्यक असे परिपत्रक जारी करत असतात. मग तुमच्या कायद्यामध्ये काही जरी असेल, उपविधीमध्ये काही जरी असेल, तर नियामक मंडळाने जारी केलेले सर्व परिपत्रक कंपल्सरी या संस्थांना लागू आहेत. नागरी पतसंस्था, ग्रामीण पतसंस्था आणि पगारदार पतसंस्था कंपल्सरी लागू. यामध्ये त्यांनी नव्याने काय आणलं असेल? CRR, कॅश रिझर्व्ह रेशो. तुम्ही जर संस्थेत एफडी ठेवली तर 100% एफडी कर्जाच्या स्वरूपात वाटप करता येत नाही. 1% रक्कम त्यांना संस्थेच्या चालू आणि बचत खात्यात ठेवणं अनिवार्य आहे, कंपल्सरी आहे. कलम 144(9) अनुसार किती पर्सेंट? 1%. त्यानंतर SLR, वैधानिक तरलता प्रमाण, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, यामध्ये 25% रक्कम ठेवायची. ज्या बँकांची ऑडिट वर्गवारी सतत 3 वर्ष आहे अशा बँकांमध्ये ते गुंतवणूक करायची. म्हणजे किती गेले? 26%. आणि 74% आपल्याला लोनच्या स्वरूपात वाटप करायचे. आता गव्हर्नमेंटने हा रूल का आणला असेल? आपले जे सभासद बंधू भगिनी आहेत की ज्यांनी या संस्थेमध्ये एफडीच्या स्वरूपात पैसे ठेवलेले आहेत, आज एफडी ठेवली आहे, उद्याच त्याला काम पडेल तर त्यांचे पैसे परत मिळायला पाहिजे की नाही. आणि म्हणून गव्हर्नमेंटने सांगितलं की 26% पैसा हा रिझर्व्ह असला पाहिजे. त्यासाठी एफडी धारकांच्या संरक्षणाकरता, सिक्युरिटी करता. आणि या नियमाचं संस्थेने उल्लंघन केल्यास 50,000 रुपये फाईन संस्था. आणि सूचना दिल्याच्या नंतरही संस्था जर या नियमाचं पालन करत नसेल तर पर डे 25,000 रुपये फाईन आहे की नाही. मग एफडी धारकांना घाबरण्याचं कारण आहे का? बिलकुल नाही. कायदा पूर्ण स्ट्रॉंग आहे की नाही. म्हणून मी म्हणेन की मोठ्या प्रमाणात आपण एफडी संस्थेमध्ये ठेवल्या पाहिजे. लोक काही सांगतात, कारण लोकांना तेवढं कायद्याचं नॉलेज नसते किंवा माहिती नसते बाहेरच्या लोकांना, आहे की नाही. सहकारी बँकांमध्ये पतसंस्थांमध्ये पैसे ठेवलेले डुबतात, असं होते तसं होतं, बरोबर आहे की नाही. आणि मग तो त्या नॅशनलाइज बँककडे जातो, 5-5.5% दिले गुंतवणूक, सर्व चुकीचं आहे की नाही.
जिथे गव्हर्नमेंटचं सुपरविजन आहे तिथं घाबरण्याचं कारणच नाही. घाबरण्याचं कारण वाटतं का तुम्हाला? बिलकुल वाटत. आणि आपण जसा जसा संस्थेच्या एफडी ठेवत जाऊ तसं जसं लोनचं प्रमाण वाटप करण्याचे संस्थेची मर्यादा वाढत जाईल. आज संस्था 2 लाखाचं लोन देतात, पुढच्या वर्षी 5 लाखाचं देईल, त्याच्या वर्षी अजून 7-10 लाखाचं देईल. बरोबर आहे की नाही? म्हणजे संस्थेचं टर्न ओव्हर हे वाढत जाईल आणि तसा तसा सभासदांचा विकास हा होत जाईल, आहे की नाही? आणि 2 लाख के लोन में कुछ होता नहीं. एक 4 व्हीलर तरी खड़ी होती का नाही होती? 5-6 लाख रुपये. संस्थेला मजबूत करण्याची जबाबदारी सुद्धा आपली सर्वांची. तुम्ही सर्व एका कुटुंबातील सदस्य आहात, आहे की नाही? आणि कुटुंबातील सदस्यांची जबाबदारी काय असते की आपल्या घराला पुढे देणे, आहे की नाही? आणि म्हणून हे काम तुम्हाला या ठिकाणी करायचं. घेतलेलं कर्ज नियमित परतफेड करणे, एफडी ठेवणे, लोन घेणे, घेतलेलं कर्ज नियमित परतफेड करणे, ही सायकल जर चालत राहिली तर संस्थेला पुढे जायला वेळच लागणार. संस्था डबेच काय येतात, घेतलेलं कर्ज लोक भरत नाही. आणि त्यामुळे मग काय होतं की गव्हर्नमेंटचा एनपीए रूल चालू आहे, नॉन परफॉर्मिंग असेट. जे खाते रन करत नाहीयेत, म्हणजे ज्या खात्यातून अकाउंट मधून संस्थेकडे पैसे येत नाहीये. उदाहरणार्थ एखाद्याला 1 लाख रुपयाचं लोन दिलं, 2,000 रुपये हप्ता आहे, 500 रुपये व्याज आहे, 2,500 रुपये त्याचे प्रत्येक महिन्यात यायला पाहिजे. बरोबर आहे की नाही? पण 12 महिने झाले ते पैसे आलेच नाही, डिफॉल्टेशन मध्ये आहे. 12 महिन्याचे पूर्ण हप्ते 12 जणे 24,000 आणि 6,000 रुपये व्याज, म्हणजे किती? 30,000. जो संस्थेला नफा झाला असेल 30,000 पहिल्यांदा मायनस करायला लागतो, म्हणजे त्याची तरतूद करावी लागते. बरोबर आहे. त्यामुळे संस्थेचा नफा मग कमी होतो. तरतूद केल्यामुळे नफा कमी झाला की नाही? कशामुळे झाला? त्या डिफॉल्टर लोकांमुळे झाला. आणि म्हणून मी म्हणेन की असे डिफॉल्टर लोक राहता कामा नये. त्यांनी पैसे संस्थेचे रेग्युलर भरले पाहिजे, आहे की नाही? आणि मी म्हणेन की संचालक मंडळाला असं डिफॉल्टेशन दिसलं आपल्याला तर लगेच ऍक्शन घ्या. खूप वाटतात दोन 2 वेळा 4 वेळा व्हिजिट द्या, 6 महिन्याची मुदत द्या, खूप झालं 12 महिन्याची द्या. 12 महिन्यामध्ये जर तो कर्जदार पैसे भरत नसेल उसके ऊपर ऍक्शन लगाओ, कोर्ट में केस डालो या जप्ती लगाओ, आहे का? अनेक संस्था 5-5 वर्ष होऊन जाते तरी कारवाई करत. एनपीए वाढायचा, बरोबर आहे. एनपीए वाढला की संस्थेचा नफा कमी, संस्थेचा नफा कमी झाला की सभासदांना लाभांश कमी वाटप केला जातो, होईल की नाही? इकडे तरतूद केल्यावर लाभांश कमी होऊन जाईल. आणि म्हणून डिफॉल्टेशन हे संस्थेमध्ये 0% असायला पाहिजे. याकडे संचालक मंडळाने लक्ष द्या. दुसरं असं, अजून आपल्याला काय करता येईल? आपले संस्थेचे अभिकर्ते असतील ते संस्थेला वाढवण्याकडे लक्ष द्या. चांगल्या अभिकर्त्यांचा शोध घ्या, चांगल्या अभिकर्त्यांनी चांगलं कमिशन द्या आणि त्यांच्याकडून डेली कलेक्शनच्या माध्यमातून पैसा उभा करा. अर्निंग संस्थेकडे वाढवणं गरजेचं आहे. पुढे जायचं असेल पैशाचा फ्लो संस्थेकडे हा जास्त आला, जास्त फ्लो आला तर आपण जास्त लोन काढतो, आहे की नाही? आणि संस्थेकडे अर्निंगच जर कमी असेल मग आहे त्याच कॅपिटलमध्ये आपल्याला खेळावं किंवा बँकेकडून सीसी घ्यावं. बँकेकडून सीसी घेणं म्हणजे संस्थेला प्रॉफिट तसं फार कमी मिळतं, कारण 10% 12% जर बँकेची सीसी जर घेतली, लोन घेतलं आणि आम्ही 14% लोनचं जर वाटप जर केलं तर आपल्याला किती मार्जिन मिळेल? 2%, 3%. 2% तर प्रशासकीय खर्चच असतो, 1% आपल्याला फक्त नफ्याची मात्रा आहे. आणि म्हणून मी असं म्हणेन की एफडीच्या माध्यमातून, आरडीच्या माध्यमातून संस्थेकडे पैशाचा फ्लो उभा करा आणि सेल्स कॅपिटल आपलं वाढलं पाहिजे, जेणेकरून आपले सभासद वाढले तर कॅपिटल वाढले. तसंच लोन वाटप करत असताना ज्या सभासदांनी 50% लोन भरलं असेल आणि त्यांना परत लोनची गरज असेल तर संस्थेनं त्याचं नूतनीकरण, रिन्युअल करून द्यावं.
रिन्युअल केलं की लगेच आपल्याला 5% त्याची सेल्स कपात करून सेल्स कॅपिटल मध्ये ट्रान्सफर होतो. त्यामुळे सुद्धा याच्यात दोघांचा पण फायदा आहे. सभासदाचा फायदा असा आहे की त्याचे शेअर्स वाढतात, जेवढे शेअर्स वाढेल त्याच्यावर त्याला लाभांश मिळेल, आहे की नाही. ज्याचे जास्त शेअर्स असेल त्याला जास्त लाभांश मिळेल, ज्याचे कमी असतील त्याला कमी मिळेल. हा सभासदाचा फायदा आहे की नाही. आणि सेल्स कॅपिटल वाढणे हा संस्थेचा फायदा. संस्थेचं सेल्स कॅपिटल वाढल्यामुळे त्या सेल्स कॅपिटल मधून अजून लोक वाढत करतात. ही सायकल संचालक मंडळाला चालवायची, याकडे लक्ष द्या. पुढील 10 वर्षामध्ये 5 वर्षामध्ये आपल्याला बाहेरून लोन घ्यायची संस्थेला गरजच पडली नाही. टोटल प्रॉफिट संस्थेला मिळालं. एफडीचे दर 8%, 7-8% असेल, 14% लोन देतात, 6% ची मार्जिन संस्थेकडे असायला पाहिजे. 2% प्रशासकीय खर्च जरी गेला तरी आपल्याकडे 4%-5% ही नफ्याची मात्रा असते. आणि बँकेकडून लोन घेतलं तर खूप जरा 1% ची मार्जिन. म्हणून असं म्हणाल की आपले शेजारी पाजारी किंवा जवळचे नातेवाईक असतील, सर्वांना मेंबर बनवा आणि संस्थेमध्ये ऍक्टिव्ह राहा. जास्त एफडी कशा येतील संस्थेकडे, आरट्या कशा येतील याच्याकडे लक्ष द्या. चांगल्या अभिकर्त्यांची नियुक्ती करा, एरिया वाटून द्या प्रत्येकाला, त्या एरियातून कलेक्शन करा. या संस्थेच्या माध्यमातून, अभिकर्त्याच्या माध्यमातून अनेक लोकांना रोजगाराची संधी पण उपलब्ध आहे. तो बोरकुटे सर का बहुत आभार मानतो कि उन्होंने कोऑपरेटिव सेक्टर में कदम रख के बहुत बड़ा काम किया. क्योंकि इस सेक्टर में कदम रखना कोई हल्के पतले आदमी का काम नहीं है. उसके लिए बहुत डेयरिंग चाहिए, स्टडी चाहिए और बैंक को आगे बढ़ाना, रन करने के लिए उनकी क्षमता भी चाहिए, डेयरिंग भी चाहिए. बरोबर है क्या? और उनके साथ है हम लोग. कोई टेंशन लेने की जरूरत, जब तुमको जरूरत गिरेगी बरोबर सेफ में पुढे. तुमचे काही प्रश्न असतील तर मला उलट विचारू शकता. कोणाला कुठलाही प्रश्न असेल तर मला विचारा. कर्जाच्या संदर्भात विचारा, एफडीच्या संदर्भात विचारा, तुमच्या अधिकाराच्या संदर्भात विचारा. कोणाचे कुठलेही प्रश्न नाहीये असं मला वाटतं. ठीक आहे. आणि कुठले प्रश्न जरी असेल तर संस्थेचे मॅनेजर यांच्याकडे, प्रेसिडेंट यांच्याकडे माझा मोबाईल नंबर आहे. कोऑपरेटिव्ह लॉच्या संदर्भामध्ये आपल्या मनात कुठलाही प्रश्न निर्माण झाला मला कधीही विचारू शकता. बघा याच्यामध्ये मॅडमने चांगला प्रश्न विचारला. तो प्रश्न संचालक मंडळाच्या दृष्टिकोनातून अत्यंत आवश्यक आहे. कायद्यामध्ये 3 प्रकार आहेत. मी सांगितलं 91, 138, 101 ची कारवाई आणि 130 ची कारवाई. आता 138 मध्ये आपण जर कर्ज वाटप करत असाल त्याचे चेक घेतले असतील तर चेकवर सिक्युरिटीसाठी आपण चेक घेतो. त्या चेकवरती अमाऊंट टाकून आपण तो चेक बँकेमध्ये टाकतो. तो चेक टाकल्याच्या नंतर तो चेक बॉन्स झाल्याच्या नंतर आपण त्या सभासदावरती कोर्टामध्ये केस फाईल करतो. हे टाकलेला चेक बॉन्स झालेला याने आमची फसवणूक केली. 420 अंतर्गत त्याच्यावरती आपण दावा दाखल करतो. ती पण त्याच्यामध्ये एक तर कर्ज भरावं लागेल त्याला, 3 महिने त्याला जेलमध्ये जावं लागेल. एक बॉन्स मध्ये 3 महिन्याची शिक्षा. 91 मध्ये नागपूर सहकार न्यायालय नागपूर इथे आपण केस दाखल करतो. ते कर्जदार आणि त्याचे दोन्ही गॅरेंटर तिघांच्या विरोधात केस पाहिजे. आणि कोऑपरेटिव्ह न्यायालयाचा निकाल सुद्धा संस्थेच्या बाजूने थोडा वेळ लागतो पण येतो. त्याच्यानंतर जी फास्ट कारवाई करायची असेल तर कलम 101 जंगम मालमत्ता जप्तीची कारवाई. यामध्ये आपण आपल्याला शासनाच्या यू नमुन्यामध्ये प्रकरण डीटीपी करावं लागतं, फिट करावं लागतं आणि त्याची एक फाईल तयार करावं लागतं.
त्याला 110 रुपयाची कोर्ट फी स्टॅम्प तिकीट लागावं लागतं, तुला एक फाईल तयार करावं लागतं, ती आपल्याला निबंध कार्यालयामध्ये सबमिट करावं. तो निबंध तुम्हाला चालान काढून देतो शासनाच्या दराप्रमाणे. त्याचे कंपल्सरी शासनाचे रेट आहे. 1 लाखाला 2%, 1 लाखाच्या वरती असेल तर 1.5%, 5 लाखाच्या वर असेल तर 1%, 1.5% ते काढून देतो. ती भरल्याच्या नंतर निबंध 3 हेरिंग लावतो त्याच्यात. कर्जदार आणि त्याचे गॅरेंटर तिघांनाही बाय रजिस्ट्री नोटीस पाठवतात. कर्ज घेतला आहेत का, पहिला प्रश्न. आता याच्यात काही महारथी असतात, घेतलं म्हणतात, काही घेतलंच नाही आहे की नाही. आता घेतलं नाही म्हटलं की आपली पंचायत संस्थेची, याने कर्ज कसं घेतलंय आपल्याला सिद्ध करावं. आपण हे पैसा दे रहे हो, आपण इसको बाटा करके आपण भी प्रूफ करणार आहोत. आणि म्हणून मी म्हणेन की कर्ज वाटप करत असताना कर्जाच्या संदर्भातील सर्व डॉक्युमेंट संस्थेने घ्यावे. कुठलाही डॉक्युमेंट कमी ठेवू नंतरच त्याला चेक इश्यू करावा, आहे की नाही. पण 2 ते 3 हेरिंग तिथे हेरिंग लावल्या जातात. त्या 2 ते 3 हेरिंग मध्ये कधी कोणी पैसे भरतो म्हणतो, कोणी 8 दिवसांनी भरतो, कोणी 1 महिन्यानं भरतो, कोणी 6 महिन्यानं भरतो, कोणी मला याचा डिस्काउंट द्या नंतर भरतो, आहे की नाही, वगैरे वगैरे आपापल्या पद्धतीने बोलतात. त्यानंतर त्या निबंधकाला त्यांचं तसं स्टेटमेंट निबंधक लिहून देतो. त्या स्टेटमेंटवरती संस्थेच्या मॅनेजरची सही घेतो, कर्जदाराची सही घेतो, गॅरंटरची घेतो, आपली पण सही घेतो. आणि नंतर तुम्हाला जंगम मालमत्ता जप्तीचा ऑर्डर प्रदान करतो. तो ऑर्डर तिघांच्या विरोधात असतो, नंतर कर्जदार आणि नंतर त्याचे दोन्ही गॅरंटर. त्यानंतर मग आपल्याला 156 चे अधिकार घ्यावा लागतो. आणि नंतर मग 2 पोलीस घेतो आपण, एक लेडीज पोलीस, एक जेंट्स पोलीस. आणि बाकायदा 4 व्हीलर गाडी घेऊन त्याच्या घरी जप्ती लावतो. जप्ती लावत असताना आपल्याला 3 गोष्टी जप्त करता येत नाही. महिलांच्या अंगावरचे दागिने, घालायचे कपडे आणि संपादकीची भांडी, 3 बाबी सोडून सर्वच जप्त करताय. टीव्ही आहे, फ्रीज आहे, सोफा सेट आहे, एसी आहे, 4 व्हीलर आहे, 2 व्हीलर आहे, ट्रॅक्टर आहे, सर्व जप्त करून लिलाव करून ते पैसे वसूल करताय. जप्त केल्याच्या नंतर आपण परत नोटीस लावतो त्याला, 7 दिवसाच्या तुम्ही पैसे भरा आणि आपलं सामान घेऊन जा. आता त्या वसुली अधिकाऱ्याला सुद्धा या गोष्टीचं नॉलेज असलं पाहिजे की पंचनामा करावा लागतो की वस्तू चालू आहे की बंद आहे, नाही की नाही. आता मागे एका संस्थेने गेलो होतो की 40,000चं लोन होतं, 40,000साठी 70,000चा फ्रीज उचलून आणलं जाईल. पण तो अधिकारी हे लिहायला विसरून गेला की चालू आहे की बंद आहे. दिसायला सुंदर होतं, LG कंपनीचं मोठं. कर्जदार आला, त्यांनी 40,000 भरून टाकले आणि आपलं फ्रीज घ्यायच्या अगोदर त्यांनी काय केलं की चालू करून बघितलं. त्यामध्ये त्याला संचालक म्हटलं की माझ्या घरी चालू होतं, आता हे बंद आहे, दुरुस्त करून. संचालक मंडळाला वाटलं की ठीक आहे, आमच्या हाताने उचलताना काही चूक झाली असेल, अधिकाऱ्याच्या हाताने. त्या कंपनीच्या मॅनेजरला फोन लावला सर्व्हिसिंग सेंटरमध्ये, फ्रीज दुरुस्त करायचं. तो आला, पाहून गेला, याला सर्व्हिस सेंटरमध्ये पाठवल्याशिवाय दुरुस्तच होत नाही म्हटलं. इथे नेल्याचं मग त्यांनी फोन केला की याला 45,000 रुपये खर्च आहे दुरुस्त करायला. म्हणून वसुली अधिकाऱ्याला ही कारवाई करत असताना संपूर्ण भान ठेवूनच ही कारवाई करावी. एसी चालू आहे की बंद आहे, टीव्ही चालू आहे की बंद आहे, सर्व डिटेल्स लिहावं लागतं, त्याची प्राइस लिहावं लागतं आणि हे सामान तेव्हा उचललं. आणि त्यानंतरही सामानाचा लिलाव करूनही पैसे वसूल झाले नाही. मग वसुली अधिकारी काय करेल तर त्याचे दोन्ही गॅरंटर करून 50% रक्कम वसूल करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाने पास केलेला आहे. सुप्रीम कोर्टाचं जजमेंट आहे की कर्जदारांनी पैसे दिले नाही तर दोन्ही गॅरंटरला 50% अमाऊंट भरून द्यायला लागेल, नाही तर गॅरंटीच्या घरात सुद्धा जप्ती लावलेला. मग कायदा किती मजबूत आहे याच्यात तुमच्या लक्षात येईल, आहे की नाही. आणि त्यामुळे मग वाटप केलेलं कर्ज मला वाटत नाही की पेंडिंग होईल. पेंडिंग झालं कायदा आपलं काम. आणि म्हणून कुठल्याही
सभासदाने मेंबर्सने असं ठरवू नये की घेतलेलं कर्ज भरणार. अडचणी येऊ शकतात. आपण सर्व गॉड नाही आहोत, माणसंच आहोत, आहे की नाही? त्यामुळे आपल्या जीवनामध्ये सुद्धा काही अडचणी येऊ शकतात. पण किती दिवस अडचणी येतील? 1 हप्ता नाही भरला, 2 नाही भरला, 3 नाही भरला, 6 महिने नाही भरला, अंतर तर भरावं लागेल ना. कारण आपल्या सर्व हे सभासद बंधू भगिनींचे पैसे आहेत संस्थेत असलेले. हे कोण वरून आभाळातून पडलेले पैसे आहेत का? तेच पैसे तुम्हाला कर्जाचं समोर वाटप झालेले आहे. तुम्ही परत जर केले तर यांचे परत करता येईल, नाही तर अडचण निर्माण होईल की नाही. आणि म्हणून हा प्रामाणिकपणा प्रत्येक सभासदामध्ये असायला पाहिजे. ठीक आहे. चला, अजून आपली काही अडचण आहे, प्रश्न आहेत अजून काय मॅडम? संचालक मंडळातील सदस्यांनी सतत 3 मीटिंगला कधीही गैरहजर राहू नये. विचारपूस केल्याशिवाय माहित पडत. 3 मीटिंगला जो संचालक गैरहजर राहील त्याचा संचालक पद आपोआप खाली जातो. त्याला सुट्टीचा अर्ज अध्यक्षाकडे जातो. संचालकाची जबाबदारी सुद्धा मोठी आहे. डायरेक्टर होणं, खुर्चीवर बसणं म्हणजे सोपं काम नाही सध्याच्या परिस्थितीत. नियामक मंडळ आलं तेव्हापासून तर बिलकुलच नाही. जे डिफॉल्टेशन कर्ज असतील 2 वर्षाच्या आत कुठल्या प्रतीत वसूल केलेच पाहिजे, हे पण कायदेशीर बंधन आहे. आणि यांनी काय कारवाई केली याचा पण लेखाजोखा घेतला नाही. यांनी कारवाई जर नाही केली त्यांना भरून द्यायला स्वतःच्या जवळ. संचालकांच्या प्रॉपर्टी मधून सुद्धा पैसे रिकव्हर होतात संस्थेत जर कमी जास्त जर झालं तर. म्हणून घाबरण्याचं सभासदांना अजिबात कारण नाही. संचालकांच्या संचालकच करू नका मग. बरोबर आहे की नाही? त्यांनी जर संचालकांनी कमी जास्त केलं असेल तर त्यांना जबाबदार पकडता आलं पाहिजे की चालक आहे. चुकीचं डिसिजन घेतलंय तर त्यांना रिस्पॉन्सिबल आहे ते संस्थेच्या प्रती. त्यांना आपली जबाबदारी झटकता येत नाही. बघा, याच्यामध्ये टोटल संचालकांपैकी 5% वर डिफॉल्टर नव्हतं. संचालकांना कर्ज एकूण कर्जाच्या 5% कर्ज घेता येते. आणि संचालक डिफॉल्टर असेल तर त्याला संचालक पदावर ठेवताच येणार नाही. कर्मचाऱ्यांना लोन अभिकर्ता थ्रू, बरोबर आहे ना? तर अभिकर्त्यांचा रेफरन्स घ्या त्याच्या लोन वाटप करायचं, त्याला पण जबाबदार ठरवा त्याच्यावर. आणि अभिकर्त्यातर्फे जरी आपण लोन वाटप असलो तरी पण ज्याला लोन वाटप करत आहोत त्याच्या सर्व कंडिशन बघूनच लोन इश्यू करा. नुसतं अभिकर्त्याच्या भरोशावर देऊ नका. कारण अनेक अभिकर्ते आपले त्याचे अकाउंट चालू असतात, त्याची वस्तुस्थिती सत्य परिस्थिती संचालक मंडळापुढे ठेवत नाही. चांगला है चांगला है चांगला है करता, दे दो, अच्छा आदमी, अच्छा उसका दुकान धंधा कर रहा है, अपन दे देते, सब लंबा हो जाता. मग अभिकर्ता म्हणतो की त्यांना भरलं तर मी का, बरोबर आहे की? अभिकर्त्याची जबाबदारी आहे की त्यांनी सांगायला पाहिजे की सर याचं काउंटर, रोजचं काउंटर एवढं होत आहे, असा असा धंदा आहे, मग हा एवढं लोन मागतोय, तुम्ही ठरवा सर किती लोन द्यायचं. पण तो दाबून सांगतो का नाही इसको देतो इतना, कोई टेंशन वाला काम नहीं है ना. और डिफॉल्टर होता तब खड़े कर देता, मुझे पता ही नहीं था, इसके मन में ऐसा है ना. म्हणून अनेक संस्था अभिकर्त्याच्या मार्फत लोन वाटप केल्यामुळे सुद्धा डबघाईस आलेल्या आहेत. म्हणून अभिकर्त्यांनी शिफारस करत असताना पूर्ण जबाबदारीने त्याची शिफारस करावी, बरोबर आहे का? 50,000 रुपये त्याची भरण्याची कॅपॅसिटी असेल तेवढंच लोन त्याला त्याची शिफारस करा. 2 लाखात सांगू नका की याला 2 लाख देऊन टाका, बरोबर आहे का? कारण आम्ही अभिकर्त्याच्या भरोशावर लोन देत असताना जे कर्ज मंजूर समिती आहे जे सांगितले त्या समितीने ऑब्झर्व करायला पाहिजे, ये बोल रहा है सही है या गलत है. आप जाके विजिट करो, उसको भी पता नहीं चले, उसको भी पता नहीं चले कि ये
ऑब्जर्व करके गया था, है कि नहीं? उसके बाद में लोग मैंने पहले बोल दिया, खांसी होने के पहले प्रिकॉशन, यही तरीका है ना? डिपोर्टेशन से अपने को बचना है, हर हाल में बचना. अजून काही प्रश्न आहे कोणाचा? पाठीमागे कोणाला काहीच नाही का? एकच सामोर एकच विद्यार्थी बाकी अभिकर्त्यांना नियमा मंडळाच्या रूल्स नुसार 2.5% त्यांना कमिशन दिलं जाईल आणि संस्था प्रॉफिट मध्ये आल्याच्या नंतर संचालक मंडळाला किती वाढवायचं याचे अधिकार त्यांना आहे. पण रूल नुसार 2.5% त्यांनी कमिशन दिलं पाहिजे कंपल्सरी. हे नियमक मंडळाच्या याच्यामध्ये आहे. और संस्था प्रॉफिट में आने के बाद में ढाई की 3 करना की 3.5 करना वो आपको पड़ेगा. त्यानुसार त्यांना कमिशन दिलं. आणि चांगला व्यवसाय आहे, काही प्रॉब्लेम नाही है. मॉर्निंग आणि इवनिंग 2 बार अपने थोड़ा सा टाइम दे दिए तो भी आप कम से कम 20-25 हजार रुपये आराम से कमा सकते. एक एक अभिकर्ते 50-50, 60-70 हजाराचं त्यांचं आहे महिन्याचं कमिशन. नोकरी करायची गरज आहे? आपलं घर सांभाळून घरचे कामकाज करून फक्त सकाळ संध्याकाळ करून 2-2 तास किंवा 4 घंटे काम करना. 4 घंटे काम किए तुम्हें 50-60 हजार रुपये महीना आप कमा सकते है ना? भारतीय नागरिक अभिकर्ते बघितले का तुम्ही 70-75 हजार रुपये महिन्याचं इन्कम आहे त्यांचं. बॅग लटकवली आपण, एक लाईन दुकानाची पकडली तर चालला तो कलेक्शन है ना? एक लाइन से सवेरे कलेक्शन करता, दूसरे लाइन से शाम को करता. मेहनत है, मेहनत करें तो तुम्हाला पैसा मिळेल. मेहनत करणार नाही तर आपल्याला कुछ नहीं मिलता है. हर किसी को मेहनत करना. चला आपण सरांनी मला या ठिकाणी ऐकून घेतलं. धन्यवाद सर पिंपळकर सरांचं की आम्हाला चांगलं मार्गदर्शन दिलं आणि खूप काही आपल्याला शिकायला भेटलं. मला तर 2 गोष्टी शिकायला भेटल्या. तुम्हाला शिकायला भेटले की नाही भेटले माहित नाही, पण मला 2 गोष्टी छान शिकायला भेटली की